मी स्वरा डांगे 10वी ब ची विद्यार्थिनी आई ही कविता सादर करत आहे. आई म्हणूनी कोणी आईस हाक मारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, असं कवी यशवंतांनी म्हटले आहे. आई आत्मा आणि ईश्वर यांचा संगम असणारा हा शब्द म्हणजे नेमका काय? जन्म देण्यापासून ते चांगली भविष्य घडवण्यापर्यंत सोबत असणारी म्हणजे आई. आधी स्वतः दटावणारी व नंतर स्वतःच कुशीत घेऊन वात्सल्याने समजावणारी म्हणजे आई. बाबा रागवत असताना पाठराखण करून लेकराला सांभाळून घेणारी म्हणजे आई. दिवसभर कष्ट करूनही सतत हसत असणारी म्हणजे आई. मुलांच्या आवडींसाठी आपल्या गरजा मागे टाकणारी म्हणजे आई. आडस संकटात सापडल्यास हरिणीसारखी धावत येणारी म्हणजे आई. डोक्यावरून हात फिरवण्यानेच सर्व दुःखांचा विसर पाडणारी म्हणजे आई. म्हणूनच म्हणतात, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलवू तुझं आता मी कोणत्या उपई. मी इशिता नेरकर, शिक्षक या विषयावर माझी कविता सादर करणार आहे. नेमकं जगावं कसं, तर शाळेतल्या शिक्षकासारखं. तासन तास उभं राहून शिकवायची लाज नाही आणि राष्ट्रपती, पंतप्रधान यांनाही मी घडवलंय याचा माज नाही. अख्खा वर्ग मुलांनी भरलेला असतो, परंतु त्यातलं एकही मूल आपलं नसतं. आपण फक्त शिकवण्यास प्रवृत्त करणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची असते. पुढे चला, खूप शिका, असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस. खचाखच भरलेल्या वर्गामधील प्रत्येकाशी याचं एकदा तरी संभाषण होतच. पण कुणावर विशेष लोभ नाही, कुणावर राग तर मुळीच नाही, कुणाचा द्वेष नाही, कुणाचा तिरस्कार नाही. 10वी-12वीला पोचायच्या आधी त्याला पैलू पाडत राहायचे असतात. प्रत्येक वर्गात थोडा वेळ थांबायचं असतं. शाश्वत एकच आहे, ते म्हणजे अध्यापन. आपण असू तरी आणि आपण नसू तरीही अध्यापन कुणाचं ना कुणाचं तरी सुरू राहणारच आहे, निरंतर आणि चिरंतन. मी दिशा शर्मा प्लास्टिक प्रदूषण आणि व्यवस्थापन या विषयावर बोलणार आहे. आज आपल्याला भेडसावत असलेल्या पर्यावरणीय समस्यांपैकी प्लास्टिक ही सर्वात गंभीर समस्या बनली आहे. भारतात दरवर्षी सुमारे 3 ते 5 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. महापालिका घनकचरा, प्लास्टिक कचरा, ऑटोमोबाईल कचऱ्यांपासून 2025 पर्यंत कचऱ्याचे प्रमाण 3 पटीने वाढण्याची शक्यता आहे. प्लास्टिकचा 1 दशकांपेक्षा कमी पुनर्वापर केला जातो. प्लास्टिकच्या कचऱ्याच्या मोठ्या प्रमाणात गळतीमुळे व्यवस्थापनासाठी विविध प्रयत्नांची गरज आहे. या संदर्भात प्लास्टिक कचऱ्याशी संबंधित समस्या आणि त्यावरील उपाय खालील आहेत. कागद, अन्नाची साल, पाने इत्यादी सारखा इतर प्रकारचा कचरा यांच्या विपरीत जे बायोडिग्रेडेबल, जीवाणू किंवा इतर सजीवांद्वारे विघटन करण्यास सक्षम आहेत, पण निसर्गात अविघटनशील असल्यामुळे प्लास्टिक कचरा शेकडो किंवा हजारो वर्षे वातावरणात टिकून राहतो. भारतात वर्षाकाठी 43 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्यातील 40% कचरा हा संग्रहितच राहत नाही आणि 43% कचरा पॅकेजिंगसाठी वापरला जातो. त्यातील बहुतांश कचरा हा सिंगल यूज प्लास्टिकचा असतो, असे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. आम्ही प्लास्टिकचा वापर जेथे संभव तेथे कमी करू शकतो आणि प्लास्टिकचा पुन्हा पुन्हा प्रयोग करू शकतो. पुन्हा उपयोगात आणण्यासाठी आम्ही प्लास्टिकवर प्रक्रिया करू शकतो. लँडफिल हा प्लास्टिकचा प्रयोग आहे. भारत सरकारने सुद्धा स्वच्छ भारत अभियान अशा योजनांची सुरुवात केली आहे. आता आम्हालाही या समस्यांसाठी उपाय शोधावा लागेल आणि आम्हालाही प्लास्टिकचा वापर कमी करावा लागेल.